महाराष्ट्रात हे असं ठिकाण आहे जिथं ढग तुमच्या समोरून जाते, एका बाजूला धबधबा आणि एका बाजूला खोल दरी आणि समोर दिसते पवनचक्क्या, त्या पण पूर्ण ढगामध्ये केलेला. विश्वास बसणार नाही, पण हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते आपल्या सातारा जवळ. तर चला तुम्हाला या पॉईंट दाखवतो. हे सर्व पाहण्यासाठी आपण निघालो होतो साताऱ्याच्या जवळ असणारे ठोसेघर या ठिकाणी, आणि त्यासाठी आपण कोल्हापूर साडून निघालो होतो. आपण जो सातारचा शेंद्रे फाटा आहे, शेंद्रे फाट्यावरून आत निघालो आता, आणि इथं आतमध्ये गेलं की लेफ्ट साईडला वळायचं आहे. आणि तुम्ही रस्ता बघू शकताय सा, एकदम भारी असा रस्ता आहे जो. पूर्ण दोन्ही साईडला वडाची झाडं वगैरे आहेत आणि आज पूर्ण सावलीमध्ये आहे. खूप भारी वाटतं या रस्त्याला आलं की, नेहमीच आवडतो मला इकडे आलं की. अगोदर पोटाला काय तर खाऊन घेऊया म्हटलं, शेंद्रे फाट्या एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे मस्त अशी पुरी भाजी आली होती, सोबत गुलाबजाम पण दिले होते, एकदम छान होती. आणि पुढच्या प्रवासाला निघालो. बघू शकता एकदम जोरात असा पाऊस सुरू झालेला इकडे. त्या भागात कधी पण जरी आलं तरी तुम्हाला पाऊस भेटतोच बघायला. इकडे कुठं सुद्धा पाऊस नव्हता, इथं सुरू झाला. जाताना अशा मोठमोठ्या पवनचक्क्या पण बघायला मिळतात. त्याला लईच मोठी पवनचक्की आहे. व्हिडिओ मध्ये केवढी मोठी दिसते पण असतो, समोरासमोर बघायला तर लई मोठी दिसते. आणि आपण आलो आता इथं ठोसेघर धबधब्यापाशी. इथं 50 रुपये एंट्री फी आहे सिंगल पर्सन. आणि वन विभागाच्या अंडर असल्यामुळे त्याने सर्व डेव्हलपमेंट केलेलं इथल्या भागाची. जो मोठा धबधबा आहे तिची 350 मीटर उंचीवरून पडतोय आणि छोटा धबधबा 110 मीटर उंचीवरून पडतोय. आणि हे या धबधब्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे इथं. एकदम मस्त केलंय हे सगळं. जिथं जायचं आहे त्या सगळ्या रस्त्याने हे पाथवे केलेले आहेत. छोटा धबधबा, मोठा धबधबा आणि एक व्ह्यू पॉइंट आहे. तिन्ही ठिकाणी असे पाथवे केलेले आहेत. तर आत आल्यानंतर जो डाव्या साईडला आहे तिकडे मोठा धबधबा आहे आणि उजव्या साईडला दिसतोय तो छोटा धबधबा आहे. तर पहिल्यांदा आपण छोटा धबधबा बघून येऊया. हे छोटा धबधबा आहे, त्याच्या पाठीमागे पण जाता येते आणि जवळ जायला तसा आवाज पण यायला लागलाय भरपूर. हा एक धबधबा दिसतो इथून. आणि इकडे जो आपल्या धबधब्याला जायचं इकडे आहे. वाह, हे आलोय आपण आता छोट्या धबधब्याजवळ. छोट्याला पण खूपच पाणी आलेलं आहे आणि साईडने सगळे रेलिंग लावलंय जेणेकरून कोणी इथून आतमध्ये जाऊ नये यासाठी. तर ही जी गुहा दिसते मित्रांनो तुम्हाला, या गुहेच्या पाठीमागे पण जाता येतंय, परंतु वन विभागानं आता ही बंद केलेलं आहे पूर्ण इथं हे लावून. नाहीतर पहिलं या गुहेच्या पाठीमागे जाता येत होतं आणि एकदम भारी व्ह्यू दिसतो इथं गुहेच्या पाठीमागं. बरोबर आपण धबधब्याच्या पाठीमागे जातोय, अशी पूर्ण गुहा आहे. हे सिमेंटचं ग्रिल आहे बघा साईडून. हा रस्त्यानं सरळ समोर गेलं की मोठा धबधबा भेटेल आपल्याला. हे इथं व्ह्यू पॉइंट केलंय आणि या साईडला दिसतोय तो धबधबा आहे. चला जाऊया आपण खालती आता. तिथून पुढे आलोय आता. आता निघालोय आपण इकडे जे पवनचक्की आहेत चाळकेवाडी, तर चाळकेवाडीकडे निघालेला आहे. ठोसेघर धबधब्यापासून जो रोड सरळ समोर आलेला आहे त्या रोडनच पुढे यायचं आहे. आणि फुल मध्ये पूर्ण धुके झाले बघा इकडे. चाळकेवाडीला येण्याची मजा हीच असते, इथं तुम्हाला पूर्णपणे धुकं दिसत असते कधी आला तरी. पाऊस धुकं हे सारखं सुरू असते इथं. हे बघा संपूर्ण धुकं आहे पूर्णपणे असतं. एक नंबर वातावरण मित्रांनो. बघा धुकं केलेलं आहे तोपर्यंत बघून घ्या. परत पवनचक्की धुक्यामध्ये गेली. वाव, एक नंबर वाटतं. एकदम एकदम म्हणजे एकदम भारी फिलिंग.
टोसेकर धबधब्याच्या अलीकडं एक रस्ता आत गेलाय डाव्या साईडला, म्हणजे तिकडून आत आलं ना तर इथून एक नंबर असे जसं भुसिडी आमला केलेलं आहे तसं केलेलं आहे इथं. तर ते बघण्यासाठी आपण निघालेलो आहे. कच्चा रस्ता आहे इकडून, कच्च्या रस्त्यानं 2 किलोमीटर आहे मेन रोड पासून आतमध्ये, तिकडे निघालोय आता. टोसेकरला येते असाल तर इथे सज्जनगड पण आहे. सज्जनगडला पण तुम्ही जाऊ शकतायसा, तिथे पण बघण्यासाठी चांगलं आहे एकदम. मी आता बघितलेलं होताच, त्यामुळे सज्जनगडला मी गेलेलो नाही. तर तुम्ही सज्जनगडला पण जावा, तो पण एक पॉइंट चांगला आहे बघण्यासाठी. तर मित्रांनो, सातारा जवळचा या निसर्ग रम्य ठिकाणाचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर अशीच महाराष्ट्रभर सुंदर ठिकाणे आणि फूड बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.